नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर धोकादायक झाडांपासून सावध राहा. पिंपरी चिंचवड महापालिकेने मान्सूनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना धोकादायक झाडे आणि फांद्यांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहन झाडाखाली उभी करू नयेत आणि झाडाखाली थांबणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. धोकादायक झाडे किंवा फांद्याची माहिती देण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयात संपर्क करण्याचे महापालिकेने आवाहन केले असून तक्रार मिळताच तातडीने कारवाई केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या संमतीनेच पवना समांतर जलवाहिनी प्रकल्प, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. पिंपरी चिंचवडच्या भविष्यातील पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. विधानभवनातील बैठकीत त्यांनी सर्व संबंधित शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाशी संवाद साधून सर्व मान्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच पिंपरी चिंचवडसह पुणे महानगर प्रदेशासाठी 2050 पर्यंतचे दीर्घकालीन पाणी नियोजन तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. ऑनलाईन मालमत्ता कर भरणाऱ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत 4% सवलत. पिंपरी चिंचवड महापालिकेने 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत ऑनलाईन मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना सामान्य करावर 4% सवलत जाहीर केली आहे. दरम्यान मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली असून 35,000हून अधिक मालमत्ता धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. बिगर निवासी आणि औद्योगिक मालमत्तांवर जप्तीत तर निवासी थकबाकीदारांचे नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई केली जाणार असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे. महापौर रवी लांडगे यांनी केली पालखी मार्गाची पाहणी. आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी पालखी मार्गाची पाहणी करून विविध सुविधांचा आढावा घेतला. वारकरी बांधवांसाठी स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेची प्रभावी व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पालखी मार्गावर टेहळणी टॉवर उभारण्याचे निर्देशही महापौरांनी दिले. सोसायट्यांच्या विरोधानंतर ओला कचरा न उचलण्याचा निर्णय स्थगित. पिंपरी चिंचवड महापालिकेने मोठ्या सोसायट्यांकडून ओल्या कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच लावण्याच्या निर्णयाला सोसायट्यांच्या तीव्र विरोधानंतर तात्पुरती स्थगिती दिली आहे. पुढील धोरणात्मक निर्णय आयुक्त, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घेतला जाणार असून तोपर्यंत महापालिका पूर्वीप्रमाणे ओला कचरा उचलणार आहे. रावेतमध्ये डॉक्टर महिलेची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या. पिंपरी चिंचवडमधील रावेत येथे एका खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. डॉक्टर श्वेता रोकडे, राहणार रावेत, मूळ रत्नागिरी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून रावेत पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत. 8 लाखांचे दागिने चोरी, तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल. एका घरातील हँडबॅगमधून 8,10,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी एका 23 वर्षीय तरुणीविरुद्ध आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीच्या बहिणीच्या घरातून परवानगीशिवाय पर्समधील दागिने चोरल्याचा आरोप असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत. ट्रकमधून बॅटरी व स्टेपनी चोरी करणारे दोघे गजाआड. भोसरी परिसरात ट्रकच्या बॅटरी आणि स्टेपनीची चोरी करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली. 45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत. कंपनीतून 2 लाखांच्या कॉपर कॉईलची चोरी. वासुली येथील GDSS कंपनीतून सुमारे 2 लाख रुपये किमतीच्या 20 कॉपर कॉईल चोरी केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. आर्थिक फायद्यासाठी कंपनीतील विविध वजनाच्या कॉपर कॉईल चोरल्याचा आरोप असून या प्रकरणाचा पुढील तपास उत्तर महाळुंगे पोलीस करतायत. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.